प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आमच्या सोबत जोडले गेले आहे। सुरेश, कोकणात एक वेगळाच उत्साह असतो गणेशोत्सवाचा। कोकणातला हा महत्त्वपूर्ण एक सण शिमग्यानंतर गणेशोत्सव हा सण, काय वातावरण आहे सध्या सिंधुदुर्गात? सिंधुदुर्गात बघितलं तर सध्या जल्लोषाचं वातावरण आहे। मी एका घरगुती गणपतीच्या ठिकाणी आलेलो आहे आणि विशेष म्हणजे 72,500 गणपती ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विराजमान होतात घरोघरी। त्याचबरोबर 32 जे सार्वजनिक गणपती आहेत तेही विराजमान होतात। सर्वात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्गचा राजा जो मानला जातो तोही काही वेळातच आता त्याचं पूजन होणार आहे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते। मात्र घरोघरी एक वेगळा उत्साह असतो, कारण चाकरमानी लोक असतात ते जवळजवळ गणपतीसाठी 2 ते 3 महिने अगोदर बुकिंग रेल्वेचं करतात आणि ज्या मिळेल ते रेल्वे असेल, गाड्या असेल, वाहनाने हे गणपती बाप्पासाठी येतात। प्रत्येक घरात एक उत्साहाचं वातावरण असतं। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळ कोकणात पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। प्रत्येक जो चाकरमानी असतो तो गावी येतो आणि गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत करतो। आज एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। जी सुरेश, अधिक अपडेटसाठी आणि दिवसभरातील या गणपती बाप्पांच्या आगमनाच्या उत्साहासाठी तुमच्याकडे पुन्हा येणार आहोत। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।